नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. खरं म्हणजे रोजच तर आपण भेटतो, पण आजचं भेटणं मात्र फार वेगळ्या स्वरूपाचं आहे. रोज आपण भेटतो तेव्हा तुम्हाला कल्पना आहे की काय प्रकारची चर्चा होते, काय प्रकारचे पॅनलिस्ट्स असतात आणि काय प्रकारे एकूण मुद्दे असतात, काय स्वरूप असतं. आज मात्र स्वरूप पूर्ण बदललेलं आहे. एकूण तुम्हाला मी ज्या पद्धतीने बोलतोय त्यावरून कळलं असेल की आज काहीतरी वेगळं आहे. आजची चर्चाच पूर्णपणे वेगळी आहे. आजचे नामवंत वेगळे आहेत, आजचे पाहुणे वेगळे आहेत. खरं म्हणजे परवाच आपण चर्चा केली होती या विषयावर की दप्तराचं ओझं मुलांच्या मानगुटीवर आहे आणि दप्तरांच्या ओझ्याखाली हे सगळं बाल्य हरवत गेलेलं आहे. अशा प्रकारची चर्चा आपण केली होती. आपण म्हटलं होतं की या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी कित्येक महापुरुष. ही सगळी जी लहान लहान मुलं आहेत, या लहान मुलांमध्ये उद्याचे रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी दडलेले आहेत. पण तरीसुद्धा या मुलांना काय हवं हे आपण कधीच नाही विचारत. आपण असं म्हणतो की शिक्षण व्यवस्था अशी पाहिजे, आपण असं म्हणतो की गणवेश असं असलं पाहिजे, आपण असं म्हणतो की दप्तर असं असलं पाहिजे. पण जी मुलं हे सगळं शिकत आहेत, या मुलांना आपण काहीच नाही विचारत की तुम्हाला कसं जगायचं आहे, तुम्हाला कसं शिकायचं आहे. खरं म्हणजे या प्रत्येक मुलांच्या सुद्धा मनामध्ये काहीतरी विषय असतात. त्यांनाही असं वाटतं की या प्रकारे असावी माझी शाळा, या प्रकारे असावं माझं दप्तर, या प्रकारे मला घडवायचं आहे माझं भविष्य. पण प्रत्यक्षात आपण त्यांना काही विचारतच नाही. आज हाच प्रयत्न आहे. सकाळ आणि साम टीव्हीनं जे एक अभियान सुरू केलेलं आहे, दप्तर हटवा, दप्तराच्या ओझ्याला औषध काय, त्याच अभियानाचा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या मुलांना काय वाटतं, त्यांना दप्तराविषयी काय वाटतं, त्यांना शाळेविषयी काय वाटतं, ही चर्चा करण्यासाठी ही सगळी मंडळी, ही सगळी लहान मुलं महाराष्ट्रभरातून आज इथं माझ्यासोबत आहेत. आणि या सगळ्या मुलांशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि ठरवायचं आहे त्यांना काय वाटतं एकूण शाळेविषयी, त्यांना काय वाटतं दप्तराविषयी. अतिशय महत्त्वाची चर्चा ही. मला असं वाटतं की टेलिव्हिजनच्या इतिहासातला हा पहिला लाईव्ह शो आहे की जिथे सगळे पॅनलिस्ट हे 13-14 वर्षांच्या खालचे आहेत. एवढी लहान मुलं पॅनलिस्ट आहेत असं कदाचित पहिल्यांदाच घडत असावं. आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. शिक्षण मंत्र्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही हा कार्यक्रम बघा, मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही हा कार्यक्रम बघा आणि लहान मुलं काय विचार करतात, त्यांची एकूण भूमिका काय आहे, या सगळ्याविषयी हे जाणून घ्या. या सगळ्या मुलामुलींशी मला बोलायचं आहे. आणि माझ्या समवेत आज जे नामवंत आहेत ते नामवंत फार महत्त्वाचे आहेत. किन्नरी काकडे आहे माझ्यासोबत आत्ता स्टुडिओमध्ये. मी ज्यांचं नाव घेईन त्यांनी फक्त हात जोडून नमस्कार करा सगळ्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना. किन्नरी काकडे आहे माझ्यासोबत. तन्वी कुलकर्णी आहे माझ्यासोबत आज. सानिका आपटे आहे इथेच माझ्यासोबत. मिताली कोठारी आहे माझ्यासोबत. नीलम तरकसबंद आहे. त्याचप्रमाणे पवन जवळगेकर आहे माझ्यासोबत. जारा काझी आहे माझ्यासोबत. ग्लोरी प्रकाश आहे. श्रिया कुलकर्णी आहे. आनंदी प्रधान आहे. प्रवीण देशपांडे आहे. अदीन कुलकर्णी आहे. सलोनी तनपुरे आहे. पार्थ देशपांडे आहे. जान्हवी देसाई आहे. त्याचप्रमाणे पुण्यातून माझ्यासोबत आहेत निहार टिळक आणि उत्पला ढमढेरे. त्याचप्रमाणे छोटी आवली असणारी संत तुकाराम मालिकेमध्ये मृण्मयी सुपल ही बालकलाकार आपल्यासोबत असणार आहे मुंबईतून. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपण सुरू करणार आहोत ही चर्चा. दप्तराच्या ओझ्याला औषध काय, आणि खरंच जर बदलायची असेल शिक्षण व्यवस्था तर ही मुलं काय पद्धतीने विचार करतात. आपण असं म्हणतो की ज्ञानदेवांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. पण आज मात्र जेव्हा 14-15 वर्षांचा, 16 वर्षांचा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी काहीतरी सांगू पाहतात पालकांना आणि शिक्षकांना, तेव्हा आपण म्हणतो की तुला काय समजतंय, तुला काय कळतंय. प्रत्यक्षात मात्र ही सगळी मुलं काहीतरी विचार करत असतात. आणि म्हणून या सगळ्यांसोबत आपल्याला या गप्पा सुरू करायच्या आहेत. दप्तराचं ओझं आणि या दप्तराच्या ओझ्याला खरं म्हणजे काय उपाय असणार आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आता आपल्यासोबत तन्वी आहे. तन्वी, मला एक सांग की ही सगळी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सकाळ आणि साम टीव्हीनं असे एक उपक्रम सुरू केला आहे की दप्तराचं ओझं कमी झालं पाहिजे. शिक्षक बोलत आहेत, पालक बोलत आहेत, पण मुलांचं म्हणणं असं आहे की अरे हे दप्तराचं ओझं असतं आमच्या खांद्यावर, आम्हाला कोणीच नाही विचारत. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही तुम्हाला विचारण्याचा निर्णय घेतला. तुला काय वाटतं, दप्तराचं ओझं खरंच जास्त होतं का? ते कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे?
पुस्तकं शाळेतच ठेवली पाहिजेत. कारण ओझं असल्यामुळे मग पाठीवरती पण ताण खूप येतो आणि प्रत्येक वेळा असं होतं की पुस्तकांची गरज शाळेत नसते पण बरेचदा. त्यामुळे पुस्तकं शाळेतच ठेवली पाहिजेत. अच्छा, बरोबर, बरोबर. पुस्तकं शाळेत ठेवली पाहिजेत म्हणजे याचा अर्थ असा की तन्वीकडे काहीतरी उत्तरं आहेत या सगळ्या संदर्भात. जान्हवी आपल्यासोबत आहे. जान्हवी, मला सांग की खरं म्हणजे मुळात पुस्तकांचं ओझं जे काय आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते गृहपाठाशी निगडीत आहे. तुला असं वाटतं का की गृहपाठाचं स्वरूपच बदललं पाहिजे? काही काही वेळेला कधी कधी असं होतं की गृहपाठ काही दिवसांनी द्यायचा असतो, तर त्या वह्या नेहमी शाळेत आणण्यापेक्षा ते घरीच ठेवलेल्या बऱ्या आहेत. आणि बाकीच्या ज्या पुस्तकांची गरज नाही आहे त्या शाळेतच ठेवल्या पाहिजे. ज्या पुस्तकांची गरज नाही, ज्या वह्यांची गरज नाही, ते उगाच कॅरी करण्याची काय गरज आहे? खरं म्हणजे वह्या आणि पुस्तकं प्रत्येक वेळी तुम्ही कॅरी करायला लावता आणि याच्यामध्ये अनेकदा अनेक प्रश्न निर्माण होतात. आपल्यासोबत पार्थ देशपांडे आहे. पार्थ, एकूणच शाळेच्या स्वरूपामध्ये किंवा अभ्यासाच्या स्वरूपामध्ये काही बदल झाला पाहिजे असं तुला वाटतं का? तू तुझ्या शाळेकडे कसा बघतो आणि काय बदल झाला पाहिजे, काय सांगशील? शाळेत काय होतं की जर आपण टेक्स्टबुक जर स्कूलमध्ये ठेवले तरी होमवर्क असतं आणि टेस्ट पण असते आणि प्लस घरी म्हणतात की अभ्यास करायचा आहे, उद्या टेस्ट आहे, हे पुढच्या अभ्यासासाठी पण बुक्स हवे आहे. तर त्याच्यामुळे पण पुस्तकं घरी घेऊन जायला लागतात आणि त्याच्यामुळे पण वेट वाढतं. तर टेस्ट, मला म्हणायचं आहे की टेस्ट मधून आणि कधी कधी घेतले पाहिजे. आणि नेहमी जर टेस्ट घेतल्या तर अभ्यासाचा कंटाळा येतो आणि नीट अभ्यास पण नाही होत. अगदी अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पार्थचा हा मुद्दा अतिशय बरोबर आहे. खरं म्हणजे या पद्धतीने विचार सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे, शिक्षकांनी करायला पाहिजे. खूप लहान लहान मुलंसुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत हा प्रबीर आहे. प्रबीर, मला सांग की तुला तुझी ड्रीम स्कूल कशी पाहिजे? कशी पाहिजे तुझी शाळा? तू शाळेबद्दल विचार करतोस की नाही? मग तुला काय वाटतं की माझी शाळा कशी असावी, काय सांगशील? मला माझी शाळा म्हणजे ज्यांना जे बनायचं आहे, म्हणजे की कोणाला आर्टिस्ट वगैरे बनायचं आहे, तर त्यांना त्यांच्या स्कूलमध्ये तेच शिकायला पाहिजे. आणि म्हणजे मॅथ्स असे दुसरे पिरियड्स थोड्या वेळच राहिलं पाहिजे. बरोबर. प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे. तुझंही काहीतरी म्हणणं असणार आहे. तुला काय वाटतं की तुझी ड्रीम स्कूल कशी असली पाहिजे? अनेकदा काय होतं की शिक्षक शिकवत असतात आणि आपल्याला असं वाटतं की हे जे काही शिकवत आहेत ना, यापेक्षा वेगळ्या पद्धतीने जर शिक्षकांनी शिकवलं तर किती बरं होईल. काय वाटतं तुला? मला वाटतं फक्त पुस्तकातून शिकवण्यापेक्षा बाहेर नेलं पाहिजे. बाहेरचं जग कसं हे दाखवलं पाहिजे. वेगवेगळ्या माणसांना बोलवलं पाहिजे. वेगवेगळे जे वैज्ञानिक असतात त्यांना बोलवलं पाहिजे. त्यांच्याकडून काहीतरी उपयोग होतो का आपल्याला, किंवा त्यांच्याकडून काही शिकायला मिळेल का? कारण तसंही त्यांना त्याच्यातलं जास्त ज्ञान असतं ना. तर त्यांना बोलवलं किंवा आपल्यालाच बाहेर नेलं कुठे, तर फील्ड ट्रिप्स वगैरे अशा खूप काढल्या तर जमेल. किती चांगला मुद्दा आहे. आपण असं म्हणत असतो की खरं शिक्षण हे मुळात शाळेत नाहीच आहे. खरं शिक्षण हे मुळात इमारतीमध्ये नाहीच आहे. खरं शिक्षण हे इमारतीच्या बाहेर आहे. खरं शिक्षण हे शाळेच्या बाहेर आहे. पण प्रत्यक्षात मात्र आपण शाळेमध्येच मुलांना कोंडून ठेवतो आणि इमारत नको असं एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे पंचतारांकित इमारतीसाठी आपण कितीतरी पैसे मोजायला तयार असतो. या सगळ्या अनुषंगाने ही सगळी मुलं बोलत आहेत. हे खूप महत्त्वाचं बोलत आहेत. तुला काय वाटतं या सगळ्या याच्यामध्ये? शाळेत आम्हाला क्लासरूममध्येच बसून जे काही शिकवतात, वरनं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज खूप कमी असतात. नुसता अभ्यास टेक्स्टबुकमधलं जास्तीत जास्त शिकवतात. बाहेरचं ज्ञान ही मिळवणं जास्त गरजेचं आहे. वेगवेगळ्या एक्सपर्ट्सना बोलवून किंवा फील्ड ट्रिप्स नेऊन किंवा क्लासरूममध्ये न बसवता वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करून शिकवलं तर जास्त प्रकारे कळेल असं मला वाटतं. अगदी बरोबर. असं एखादं उदाहरण तुमच्यापैकी कोण मला देईल की एक विषय होता आणि तो विषय आम्हाला शिक्षकांनी वेगळ्या प्रकारे शिकवला आणि त्यामुळे आम्हाला तो समजला नीट. एक साधा विषय होता, तो शिक्षकांनी वेगळ्या प्रकारे शिकवला आणि आम्हाला चांगल्या प्रकारे समजला. असं एखादं उदाहरण कोण सांगेल का? हात वर करा. तू सांगतोस? बोल. माझे एक सायन्स सर होते आणि आम्हाला सायन्स सब्जेक्ट बिलकुल नाही आवडायचं. खूप बोर व्हायचं कारण की त्याच्यात खूप मोठे मोठे शब्द होते, तर पाठ करायला खूप हार्ड पडायचं. पण ते जे सर होते ते अशा फनी वे आणि असे क्रिएटिव्ह वेजने शिकवायचे की मीन्स असं वाटायचं की सायन्स पिरियड केव्हा येतो आणि सरांकडनं केव्हा हे घेतो, नॉलेज वगैरे घेतो. आणि जेव्हा सर वगैरे ॲबसेंट व्हायचे तर असं वाटायचं की सर कशाला ॲबसेंट आहे, मीन्स असं अजून नवीन लेसन वगैरे सुरू करायचं, नवीन शिकायचं आहे. पण
जेव्हा सर शिकवतात तर असं वाटतं की सगळं सायन्स सब्जेक्ट हा खूपच सोपा आहे. क्या बात आहे. याचा अर्थ या प्रकारे शिकवलं गेलं तर निश्चितपणे हा विषयसुद्धा सोपा वाटू शकतो. एकीकडे मला एक प्रश्न असा नेहमी पडतो की आपण मुलांना किती मार्क्स पडले याच्यावरून मुलांचं मूल्यमापन करत असतो, हा पहिला भाग आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच वेळी असा आहे की जे यशस्वी लोक आहेत, मग त्यामध्ये बिल गेट्स असतील किंवा अगदी नरेंद्र मोदी असतील, ही सगळी जी मंडळी आहेत, बिल गेट्स असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा आणखी कोणी असतील, या सगळ्यांना मात्र तुलनेनं कधीच तुलनेनं खूप मार्क्स पडले होते असं आपल्याला जाणवत नाही. अशा वेळी एकूण यशस्वी माणसं जर या पद्धतीनं परीक्षांमध्ये फार मोठं यश मिळवत नसतील तर मग त्याच मार्कांचा अट्टहास आपण मुलांसाठी का करतो? खरं म्हणजे मुलांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करिअर करायचं असतं, त्यांना अनेक गोष्टी आवडत असतात, त्या आवडीच्या गोष्टी आपण मुलांना का करू देत नाही? तुला काय वाटतं की आवडीच्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण करू दिल्या शिक्षकांनी तर काय होईल? प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक एम असतं की किंवा एक रोल मॉडेल असतं की मला ह्याच्यासारखं बनायचं आहे. तर आपण त्यांना बघत असतो, तर आम्हालाही असं वाटतं की कधीकधी आम्ही तसं व्हावं. तर काही मुलांना ॲक्टिंग आवडते, तर काही मुलांना डॉक्टर बनायचं असतं. तर असं आम्हाला पाहिजे की आम्हालाही शाळेमध्ये अभ्यासाबरोबर म्हणजे मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स या सगळ्याबरोबर जे ऑक्युपेशन्स आहेत त्यांचंही थोडंसं ज्ञान दिलं पाहिजे. बरोबर. खरं म्हणजे प्रत्येकालाच बरंचसं सांगण्यासारखं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाविषयी प्रत्येकाबद्दल काही ना काहीतरी बोलावं असं त्यांना वाटतं आहे. शाळा कशी असावी, शिक्षण कसं असावं, परीक्षा कशी असावी, या सगळ्याच अनुषंगानं या मुलांना बोलायचं आहे आणि या सगळ्या मुलांशी आपण बोलत राहणार आहोतच. पण आत्ता मी घेतो आहे एक छोटासा ब्रेक.